तुम्हाला माहिती आहे का, एक नवीन वस्तू मी आज घरामध्ये आणली आणि तोच व्हिडिओ त्याचबद्दल व्हिडिओ आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करावा लागेल. आणि हो, तुम्हालासुद्धा ती वस्तू जर पाहिजे नसेल ना, तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याची लिंक तुम्हाला देईल. ऑनलाईन वस्तू मागवायचं एक चांगला फायदा आहे. कमी पैशात पण भेटत्या. वेळेत वेळ लागतो त्याला, पण आपला वेळ वाचतो. हे खूप छान आहे ऑनलाईन वस्तूचा. आता मला बऱ्याच दिवसापासून आहे ना कपाट घ्यायचं होतं. पण आता सिंगल रूम असल्यामुळं ना इथं काय काय गोष्टी ॲडजस्ट करणार ना, तर त्यासाठी मी कपाट घेतलं तर नाहीच आहे अजून, पण बघू आता पुढं. पण सध्या तरी मी कपडे ठेवायला एक चांगली गोष्ट ऑर्डर केली आहे आणि एकदम मस्त आणि एकदम स्वस्तात आणि एकदम कमी जागा त्याला लागणार आहे. तिथं बघू शकता माझे कपडे आणि अर्धे इथं कपडे आहेत याच्या खाली. आज ती वस्तू आली आणि म्हटलं चला लगेच मी ती वस्तू आहे ना इथं लावून देते आणि तुमच्यासोबतसुद्धा व्हिडिओ शेअर करते. कारण की घरामध्ये एखादी नवीन वस्तू आली आणि तुम्हाला दाखवलं नाही असं कधीच होणार नाही. तर माझ्या चॅनलवर मी छान छान व्हिडिओ टाकत असते. डेली ब्लॉग टाकते, डेली रुटीन टाकते, काही ऑनलाईन शॉपिंग केली ती टाकते, काही स्किन केअर रुटीनचे पण टाकते आणि काहीतरी आयुष्यातले घडामोडी असो किंवा आयुष्यातले उतार चढाव असो, बऱ्याचशा गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर. काय माझी यूट्यूबची सुरुवात आहे म्हणून थोडं थोडं अडकते बरं का बोलायला, समजून घ्या. अनबॉक्सिंग करते आणि मी तुम्हाला दाखवते. तर चला. रोजचे कमवून खाणाऱ्या लोकांमध्येच माझी एक गिनती येते बघा. कारण की माझी परिस्थिती अशी आहे ना, जेव्हा मी करेन तेव्हा मी खाईन आणि जेव्हा मी कमवून तेव्हा माझं घर चालेल, अशी गती बघा. त्यासाठी बऱ्याच गोष्टी माझ्याकडनं मॅनेज होत नाही आणि माझे यूट्यूबचे व्हिडिओ पण आहे ना एकदम साधे आणि सिंपल असते बघा. कुठं फिरायला जात नाही, कुठं बाहेर जात नाही, काही रोज रोज नवीन नवीन शॉपिंग करत नाही, काही महागड्या वस्तू नाही, काही नाही. जे जसं माझं बजेट आहे ना, म्हणत नाही का ते की जेवढं अंथरून आहे तेवढं पाय पसरायला पाहिजे. कारण जेवढी पगार येते ना घरामध्ये तेवढ्यामध्ये ना घर भाडं, काही लोनचे हप्ते, काही भिशी, काही मुलांच्या शिक्षणाला, काही दवाखाना, काही किराणा म्हणा, रोजचे खर्च म्हणा. आणि महागाई तर तुम्हाला माहिती आहे प्रचंड महागाई वाढलेली. त्यासाठी ना आता जर आपल्याला जर शिल्लक काही गोष्टी घ्यायच्या म्हणलं ना मला, तर 10 वेळेस विचार करावा लागतो हां, की मी ही गोष्ट घेऊ का? ही गोष्ट जर आत्ता घेतली, हे जर ₹500 मी जर आत्ता खर्च केले, तर मग पुढचं काय? पुढच्या हप्त्यात काय होईल? मग कोणाकडनं अजून उसने पैसे घ्यायचे? माझ्याकडनं हे होतं. त्यासाठी ना जास्त करून मी खर्च पैसेच नसते ना, बजेट आपलं म्हणजे आपण मिडल क्लासमध्ये जे आहोत, आपण जो बायका आपण जे घर चालवतो आपल्यामध्ये आपल्यापाशी खूप कमी बजेट असतं ना. जेवढं पैसे आहेत का तेवढं तर सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. त्याच्यातून जर काही उरलं आणि त्याच्यातून जर काही ठेवले आपण लईच ओढताण करून, तर त्याच्यामधून आपल्याला काहीतरी घेता येतं. नाहीतर ते पण आडीनडीला ते पण पैसे काढून घ्यावं लागते आपल्याला. आणि महागाईच्या प्रमाणे आहे ना तेवढी म्हणजे आता जेवढी महागाई आहे तेवढं पेमेंट पाहिजे ना, नाही. जो पेमेंट आहे का सध्या तोच पेमेंट आहे, जो 2-3 वर्षापूर्वी होता का तोच पेमेंट आहे. आणि महागाई त्याच्याहून दुप्पटने वाढलेली. पण कसं आहे ना, आपल्याला स्वतःला पण चांगलं दिसायचं आहे, आपल्याला घर पण चांगलं ठेवायचं आहे, आपल्याला आपल्या घरामध्ये छान छान वस्तू पण आणायच्या आहे. मग असं काही काही ना छोटं मिशोवर मी शोधत असते, बघत असते. आता हे आहे ₹400 स्टँड हां, फक्त ₹400 पण त्याने माझं बरंचसं काम इझी झालेलं आहे. कारण की माझी आहे एक रूम, त्या एक रूममध्ये आहे पलंग, त्या एक रूममध्ये आहे मशीन, त्या रूममध्ये सगळ्या जेवढ्या लागणाऱ्या वस्तू आहेत ना तेवढ्या मॅनेज करून ठेवलेल्या आहे. एवढंच आहे तिथं कपाट नाही आहे, कूलर नाही आणि फ्रीज नाही आहे. एवढ्याच 3 गोष्टीची कमी आहे. बाकी सगळं आहे घरामध्ये. आणि त्या गोष्टी आणून पण करू काय? तेवढी फायनान्शियली कंडिशन पण नाही आहे आणि ठेवायला पण जागा नाही. आता बघू चालू आहे माझं डबल रूम करायचं, पण ती कधी होती माहीत नाही. तर आता साईने काय केलं ना, साईला म्हणलं हे तर माझ्या डोक्याच्या बाहेर आहे आणि माझी आज तब्येत पण बरी नव्हती, तर त्याला म्हणलं तू हे मला सगळं जोडून दे. तर त्याने ना हे बघा अशा पद्धतीने जोडले आणि खूप छान घरामध्ये ना एक वेगळाच लूक आला बघा. तुम्ही ना व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला दिसन. अगदी जागा कमी झाली आहे, पुरी जागा कमी झालेली आहे. त्यांनी हे अशा पद्धतीने डोकं लावून त्यांनी जोडलं. त्याच्यानंतर त्याने जोडलं आणि मग मी घेतले कपडे ठेवायला फायनली. आता आहे ना इथं बघू शकता तुम्ही, मी हे बघा आता कपड्यांचं कसं आहे ना, घालायला तर कपडे नाही आणि ठेवायला तर जागा नाही, आमची अशी गती आहे. तर जुने कपडे झालेत ना, मला ते घालू वाटत नाही, पोरांना ते घालू वाटत नाही. पण घालून घेते पोरं आणि मी पण ॲडजस्ट करते. कारण की आपलं एवढं बजेट नाही बाबा, दर महिन्यातच खरेदी करा कपड्यांची किंवा दर महिन्यातच कपडे चेंज करा, आपलं एवढं बजेट नाही आहे.
मग इथं पोरांना आता मी जे कपडे लागत नाही का ते डायरेक्ट काय केलं, पॅन्ट शर्ट आणि माझे पण जे होते ते मी डायरेक्ट गोणीमध्ये भरून दिले. कारण की म्हटलं नकोच, खूप जास्त अडचण होती हो घरामध्ये. आणि घरामध्ये कसं आहे ना, थोडंफार मोकळं जर राहिलं ना चांगलं वाटतं. नाही तर इथं सामान पडलेलं तिथं सामान पडलेलं खूप जास्त चिडचिड होती माझी. तर मग काय केलं ना, ते मशीनच्या खाली जे कपडे होते ते पण काढले, त्याच्या पण व्यवस्थितपैकी घड्या घातल्या. ड्युटी करून यूट्यूब सांभाळणं प्लस घर सांभाळणं आहे ना खूप जास्त डिफिकल्ट आहे. आणि मी तर सल्यूट करते यार त्या बायकांना, खरंच कसं यूट्यूब हँडल करता आणि कसं खरं यूट्यूब चालवता, खरंच यार. आता मी काय केलं ना, हा व्हिडिओ इथंच थांबवला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शूट केला होता. तर मला निघायचं होतं ऑफिसला. म्हटलं व्हिडिओ कंटिन्यू करून तुमच्यासोबत एंड करावं व्हिडिओची. तर तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीने काहीतरी जागा एक नंबर मोकळी झाली होती. इथं बघू शकता, कोणी म्हणणार सुद्धा नाही त्याच्यामध्ये इतके मोठे कपडे बसलेत, काय खूप जास्त कपडे त्याच्यामध्ये बसले होते. तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय प्लीज जाऊ नका. श्री स्वामी समर्थ. बाय.